ब्रजभूमीच्या संत परंपरेत ज्यांचे वैराग्य ऐकून आजही मन थरथरते असे एक तेजस्वी नाव म्हणजे श्री रघुनाथदास गोस्वामी. त्यांची कथा म्हणजे संपत्ती सोडून परम सत्याची निवड करणाऱ्या आत्म्याची कथा. श्री रघुनाथदास गोस्वामींचा जन्म अत्यंत श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंबात झाला. वैभव होते, सेवट होते, सुख सोयी होत्या, पण त्यांच्या मनात मात्र कधीच संसाराची आसक्ती नव्हती. लहानपणापासूनच त्यांना भगवंताच्या नामाची ओढ वाटत होती. जेव्हा त्यांनी श्री चैतन्य महाप्रभूंचे नाम ऐकले तेव्हा त्यांच्या हृदयात जणू दिव्य ज्वाला पेटली. ते म्हणू लागले, हेच माझे जीवन आहे, हेच माझे सर्वस्व आहे. ते वारंवार घर सोडून महाप्रभूंकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांच्या आई वडिलांनी त्यांना संपत्तीने, सेवकांनी आणि पहाऱ्याने बांधून ठेवले. पण प्रेमाला कोणतीही साखळी बांधू शकत नाही. एक दिवस संधी मिळताच श्री रघुनाथदास गोस्वामी सर्व काही सोडून निघून गेले. उपाशी, थकलेले पण आनंदाने भरलेले ते थेट महाप्रभूंच्या चरणी पोहोचले. महाप्रभूंनी त्यांना प्रेमाने जवळ घेतले, पण सांगितले, सध्या बाहेरून संन्यास नको, मनाने माझ्याशी जोडलेला रहा. त्यांनी काही काळ संसारात राहूनही मन पूर्णपणे भगवंताला अर्पण केले. नंतर योग्य वेळ येताच ते कायमचे घर सोडून ब्रजभूमीकडे निघाले. वृंदावनात पोहोचल्यावर त्यांनी जगातील सर्व सुखांचा संपूर्ण त्याग केला. ते अत्यंत कठोर तपश्चर्या करू लागले. कधी दिवसांत एकदाच थोडेसे अन्न, कधी फक्त यमुनेचे पाणी, रात्री उघड्यावर झोप, दिवसभर हरिनाम. त्यांचे शरीर क्षीण होत गेले, पण आत्मा प्रकाशाने उजळत गेला. ते विशेषतः राधाकुंडाजवळ राहू लागले. तेथे बसून ते राधाकृष्णांच्या दिव्य प्रेमलीलेचे स्मरण करत. अनेकदा अश्रूंनी डोळ्या भरून ते म्हणत, हे राधे, हे श्याम, मला तुझ्या चरणांपासून कधी दूर करू नकोस. त्यांचे वैराग्य इतके प्रखर होते की इतर संतही त्यांना आदर्श मानत. ते स्वतःला कधी महान समजत नसत. ते नेहमी म्हणत, मी तर प्रभूच्या कृपेवर जगणारा एक दीन सेवक आहे. एकदा कुणीतरी विचारले, इतकी कठोर तपश्चर्या का करता? ते हसून म्हणाले, प्रभू मिळवण्यासाठी संसार विसरावा लागतो, पण हा विसर म्हणजे दुःख नाही, तो परम आनंद आहे. कालांतराने हरिनाम जपत जपत ते प्रभूंच्या चरणी विलीन झाले. पण त्यांचे जीवन आजही आपल्याला शिकवते, संपत्ती मोठी नाही, भक्ती मोठी आहे. सुख मोठे नाही, समर्पण मोठे आहे. श्री रघुनाथदास गोस्वामी आपल्याला सांगतात, सुखात भगवंत विसरू नका, दुःखात भगवंत सोडू नका, कारण खरे वैराग्य म्हणजे प्रेमाने भगवंताशी एकरूप होणे. आपण ऐकत होतात भक्तिरस दर्शनची भक्तिकथा मालिका. पुढील भागात श्री जीव गोस्वामी, ज्ञान आणि भक्तीचा संगम. जय श्री राधेकृष्ण.